दंडवत प्रणाम ईशादिष्टि सतीशगुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताई जी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजेश्वरी तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय श्रद्धेय विद्यागुरुवर्य बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9405275075 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120. दंडवत प्रणाम. आपण सर्वजण या मार्गाचे अधिकारण श्री दत्तात्रय प्रभूंचे लीळा श्रवण करत आहोत. आपण क्रमाक्रमाने पाहत आहोत. आपण आता कार्तवीर्य राजा पाहत आहोत. आपण कालच्या भागामध्ये बघितलं की जो कार्तवीर्य राजा सहसा अर्जुन त्याला भुजंचा गर्भ कशा प्रकारे झाला, विनाशकाली विपरीत बुद्धी कशा प्रकारे होते आता आपण पाहणार आहोत. राजा रेणुका देवीला म्हणतो की ही माता आम्ही भुकेने व्याकुळ आहोत. ती सांगते की तुम्ही भुकेने व्याकुळ आहात आणि मी तुम्हाला वापस जाऊ देणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्नान करा, स्नान करून या, मी तुमच्या सर्वांची भोजनाची तयारी करते. राजा म्हणतो की आई, या जंगलामध्ये आम्ही हजारो लोक कसे तुम्ही आम्हाला भोजन देणार, आम्ही जातो. तिने सांगितलं नाही राजा, तुम्ही भुकेने व्याकुळ आहात आणि जो भुकेने व्याकुळ आहे त्याला दिलंच पाहिजे. आपण माझ्या दारामध्ये अतिथी म्हणून आलेला आहात आणि मी तुम्हाला उपाशी जाऊ देणार नाही. ही आमची भारतीय संस्कृती आहे. संस्कृती आम्हाला शिकवते की एखादा याचक जर आपल्या दारामध्ये आला असेल, एखादा साधू भिक्षू आपल्या दारामध्ये आला असेल, आपण त्याला रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही. नाही जास्त देता आलं, थोडंफार तरी देता आलं पाहिजे. त्याच्या झोळीमध्ये थोडंफार तरी अन्न मला देता आलं पाहिजे. कारण की संस्कृती आहे. रेणुका म्हणते संस्कृती आहे. तुम्ही स्नान करा, अंघोळी करा, मी तयारी करते. सगळ्यांना वाटलं. एक स्त्री 1000 सैनिकांना भोजन, त्याही या जंगलामध्ये कसं देणार. सर्वांना कुतूहल वाटू लागलं. सर्वांनी स्नान केलं, राजाने स्नान केलं, सर्व आश्रममध्ये आले. रेणुकीन यथोचित आसने मांडून 5 पक्वान्नाची भरलेली पात्र वाढलेली पाहून त्यांना वाटलं की आपण कुठेतरी कोणतरी जादू नगरीमध्ये आपण वावरत आहोत. रेणुकीने त्यांचा आदर केला. आदराने त्या सर्वांना भोजन दिलं. सर्वांनी ते तृप्त होईपर्यंत भोजनही घेतलं. ते भोजन असं होतं, देवादिकांनाही दुर्लभ ते भोजन होतं. अशा प्रकारचे 5 पक्वान्न त्या भोजनामध्ये होते, तेही जंगलामध्ये. बघा, जो देवाच्या एक ठिकाणी असं आहे, लोक उपाशी मरत आहेत, परंतु आमच्या मानव संप्रदायाचा साधक असा आहे. पण आमचा साधक जो आहे तो कधी उपाशी राहिला नाही, राहतही नाही. कारण की देवाने सांगितलं योगक्षेम वहाम्यहम, तुझं योग आणि क्षेम एकवट्टा जो आहे तो आम्ही चालवू. म्हणून साधकाला जवळ घ्यायला सांगितली, भिक्षा मागायला सांगितलेली आहे. साधकच काय, या अडचणीच्या काळामध्ये कुठला नामधारक सुद्धा त्याचे काही हाल झाले नाही, तो सुद्धा उपाशी राहिला नाही. कशामुळे? त्याच्याकडे परमेश्वराचं नाम आहे, परमेश्वराचं साधना तो करतो आहे. म्हणतात ना, कुठे जरी जंगलामध्ये साधक गेला तरी त्याला तिथं 5 पक्वान्न आहेतच. कशामुळे? तो ईश्वराच्या ठिकाणी अनुसरलेला आहे. दृष्टपर पदार्थाची काहीच कमी नाहीये, परमेश्वर तो पदार्थ देतातच. पण अदृष्टपर
तो मोक्षमार्गाकडेही जातो आहे. म्हणून आम्हाला भिक्षा मागायला सांगितली आणि तुम्हाला भिक्षा द्यायला, ग्रस्तांना भिक्षा द्यायला सांगितली आणि आम्हाला भिक्षा मागायला सांगितली आणि तुम्हाला द्यायला सांगितली. तो राजा म्हणतो की आई, हे जे षड्रस अन्न आहे, याही जंगलामध्ये निर्जन स्थळी कुठली साधन सामग्री नाही. एवढं कमी वेळात तुम्ही तयार केलं कसं काय? जर आम्हाला सांगण्यासारखं आहे का, तुम्ही कशा प्रकारे तयार केलं आम्हाला सांगा. राजाचं कुतूहल निर्माण झालं की मी कधी अशी पदार्थ खाल्ले नाहीत. या जंगलामध्ये एक स्त्री एवढे पदार्थ निर्माण करते कसं काय? लोक म्हणतात ना, नाही आपण जर गेलो ना, महानुभाव झालो ना, म्हणतात खूप मजेंच्यात खूप खायला भेटतं, खूप चांगले चांगले पदार्थ भेटतात. ते ग्रस्त म्हणतात बघा, नाही बाबा आम्ही कधी असे पदार्थ बघितले नव्हते, पदार्थ तुमच्या मार्गामध्ये दिसतात, ते आम्हाला खायला भेटतात. हे कुणाची करणी आहे? सर्व ही देवाची करणी आहे. जो देवाचा होतो, देव त्याला काहीच कमी करत नाही. जे तिकडं भेटत नाही ते नाना परीचे पदार्थ आपल्याला परमार्गामध्ये दिसतात. कशामुळे? कारण की तो साधनवंत ईश्वरीचा राजकुमार आहे. राजा काय खात असतो? चांगले चांगले पदार्थ, मिष्टान्न पदार्थ. परंतु राजाला संघर्षही करावा लागतो. आमचे स्वामी सांगतात ना, म्हटलं एखादा राजा असतो, 1000 लोकांना पराभूत करतो, परंतु झोपल्यानंतर एक फुलाचा देठ सुद्धा त्याला त्रास देतो, त्याला झोप येत नाही. आणि तोच राजा काय करतो? 1000 लोकांना पराभूतही करतो. तसा आमचा साधक जो आहे, लोकांना वाटतं की साधं होणं म्हणजे खूप सोपं आहे, दीक्षा घेणं सोपं आहे असं लोकांना वाटतं. पण दीक्षा सोपी पण आहे, अवघड पण आहे. सोपी म्हणजे कशी आहे? कुठलं आलिंबन तुम्हाला इथे काही करायचं काम नाही, कुठलं आलिंबन तुमचं राहणार नाही. आपले झोळे घ्यायचे, स्मरण करायचं, देवधर्म करायचं, भिक्षा मागायची, आठवण करा, विजन करा, कुठलं आलिंबन नाही. पण तुम्ही ठेवलं तर आलिंबन नाही. जर का पुन्हा एक दीक्षा घेतली, पुन्हा आलिंबन घेऊन बसले, तर मग तुमचा काही नाही फायदा होणार. आलिंबन टाकून निरालंबी व्हायला सांगितलेलं आहे. आणि कठीण कशी आहे? जे काही आचार सांगितला त्याला स्वतःला संयमित करून, त्या नियमांचं पालन करून, त्या विधींचं पालन करावं लागतं. म्हणून तो आचार अवघड पण आहे, सोपा पण आहे. यासाठी तर ज्ञान पाहिजे, यासाठी तर जाणीव पाहिजे. लोकांना आश्चर्य वाटतं बघा, मार्गात असे म्हणतात ते. राजा पण तसा म्हणाला की आई, आम्हाला सांगा ना तुम्ही कसं भोजन तयार केलं. ती म्हणते ठीक आहे, ज्याप्रमाणे तुमची आता भूक शांत झाली, तुझी जिज्ञासा जी ती सुद्धा मी शांत करते. रुणकी समोर कामधेनू गाय उभी होती. त्या गायकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, हे बघ, ही कामधेनू प्रत्यक्ष इंद्राची आहे. प्रत्यक्ष इंद्रदेवाने महर्षी जमदग्नीला, जमदग्नीचं ब्रह्म आणि क्षात्र तेज पाहून, क्षत्रियत्व पाहून, जमदग्नीच्या प्रभावा म्हणजे तपश्चर्याच्या प्रभावाने प्रभावित होऊन आमच्या सेवेसाठी या गायीला आश्रममध्ये पाठवलेला आहे. कुठलाही पदार्थ मागा, पेय मागा, भोजन मागा, ही कामधेनू जर इच्छा केली की ती पूर्ण करते. म्हणून मी आपली सेवा करू शकले. तिला ही गाय निमित्त आहे, ही कामधेनू इंद्राची गाय आहे, हिच्यामुळे सर्व शक्य झालं, असे रेणुका सांगू लागली. सांगितलं ना, कामधेनू, चिंतामणी आणि कल्पतरू. चिंतलेला देणार तो चिंतामणी, कल्पवृक्ष. तुम्ही काही मनात कल्पना धरा, लगेच तुमची इच्छा पूर्ण करणार, तुम्हाला पदार्थ भेटणार. आपण स्वामींच्या दृष्टांमध्ये सांगितला, तो वेवाचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये कल्पतरू झाड आलेला आहे. आणि कामधेनू म्हणजे ही गाय. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी यांना काही मागा, हे देऊ शकतात. आत्ता नाही बरं का, आता हे स्वर्गामधले ठिकाण आहे, हे वस्तू स्वर्गामधले आहे. आता कलियुगामध्ये नाही. आता कलियुगात लोकांचा चिंतामणीच पैसा झालेला आहे. अशा प्रकारे त्या गायीची महती सांगितली. सहस्रार्जुनाची इच्छा बळावत चालली होती.
कारण त्याला वाटायचं जी जी ऐश्वर संपन्न वस्तू या सृष्टीमध्ये आहे ती आपली झाली पाहिजे आणि तो आपल्या ताकदीच्या जोरावर आपलीशी करायचा. त्याला वाटलं की माझ्याकडे हजार भुजा पण माझ्याकडे अशी वस्तू नाहीये. हा एक तपस्वी ऋषी जंगलामध्ये राहतो आणि यांच्याकडे गाय आहे. जमदग्नी आता त्या परशुराम आपला कार्तवीर राजाला अहंकार निर्माण होऊ लागला आणि त्याला वाटलं की ही गाय मात्र तर आपल्या जवळ पाहिजे. अशी गाय मला पाहिजे ही तृष्णा आता राजाच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. तो रेणुकेला म्हणतो की देवी, ही जी कामधेनू गाय आहे ना ही माझ्या राज्यमाला चांगली शोभून दिसेल. तुम्हाला साधूंना काय करायची ही गाय, ती जंगलामध्ये तुम्हाला दोघांना लागणारच किती आहे. पण या गायची गरज मला आहे, माझ्याकडे एवढं 1000 सैन्य आहे. तो सांगतो की आता मी तुमच्याकडे गायची इच्छा करतो, ही गाय आम्हाला द्या. आता जो राजा तो याचक बनला, सांगू लागला ही गाय मला पाहिजे. आणि मग राजाच्या मनामध्ये अशा प्रकारे सामर्थ्य निर्माण झालं, त्याच्यामध्ये मत्सर निर्माण झाला. त्याने सांगितले गाय आम्ही तुम्हाला देणार नाही. असं म्हटल्याबरोबर राजा कठोर शब्दामध्ये बोलू लागला की देवी, माझ्या राज्यात जी जी वस्तू आहे, जी जी वस्तू मला प्राप्त होते ती मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. जर मला ती प्रेमाने मिळत नसेल तर मी तिला कशाही प्रकारे प्राप्त करतो, माझ्या बळाने मी तिला प्राप्त करतो. म्हणून तुम्ही तुमच्या पतीला ऋषींना सांगा की या कामधेनूला माझ्या ठिकाणी अर्पण करा, नाहीतर नाईलाजाने मला माझे सैनिक या गायीला बांधून घेऊन जातील. आता राजाच्या मनामध्ये असूया निर्माण झाली, द्वेष निर्माण होऊ लागला. जो राजा पहिले नम्रतेने बोलायचा तो राजा आता अहंकाराने बोलू लागला. पहिला जीव पण असाच करतो, देवाच्या ठिकाणी वागतो, नम्रतेने वागतो. साधूंच्या ठिकाणी नम्रतेने जीव पहिला बसतो. एखादा मनुष्य बसतो, बाबांना हात जोडतो, देवाला हात जोडतो, देवा माझं एवढं काम कर. बाबांना विनंती करतो, बाबा तुम्ही देवाला प्रार्थना करा ना, तुम्ही जे म्हणसाल मी ते देईल, तुम्हाला मी काही कमी गोड देणार नाही, फक्त माझं तुम्ही एवढं काम करा. आपण पहिलेची विनंती करत असतो, आपण अशी स्वतःला नम्र करत असतो. पण जर का तुमचं काम झालं, जर का तुमची इच्छा पूर्ण झाली आणि मग तुम्हाला अहंकार निर्माण होतो. ज्या देवासमोर तुम्ही वाकू लागला, ज्या साधूसमोर तुम्ही वाकू लागला, त्या साधूसमोर मग तुम्ही ताटमान करून चालता. त्या देवासमोर तुम्ही ताटमानाने जाता, मग तुम्हाला देवासमोर वाकायची लाज वाटते. ज्या साधूपासून काही गुण प्राप्त झाला त्यांना दंडवत करायची आपल्याला लाज वाटते. कशामुळे? तुमचा अहंकार तिथे निर्माण होत असतो. या राजाचे अहंकार निर्माण झाला. राजाला समजायला पाहिजे होतं की ज्या बाईने आपल्याला पाणी दिलं, भोजन दिलं, आपण तिची त्या वस्तूची कशाला अपेक्षा करायची. आपल्याला भोजन भेटलं तर बस झालं, परंतु राजाला म्हणजे ते ताकदीचा गर्व निर्माण झाला. दत्तात्रय प्रभूंनी बरोबर सांगितलं होतं की राजन, देवाला माहिती होतं या जीवाला जास्त काही दिलं ना हा बिघडून जातो, म्हणून ज्याचं भाग्य आहे त्याला पण परमेश्वर जास्त संपत्ती देत नाही, लक्षामध्ये ठेवा. ज्यांना अमाप संपत्ती ज्यांच्याकडे आहे ते सगळे विनाशाच्या मार्गाकडे चाललेले आहे. तुम्ही जगात श्रीमंत माणसं बघा कुठे चाललेली आहे, ते काय चांगली असतात का? त्यांना काय होतो का दान धर्म? काहीच त्यांना होत नाही. कुठल्या साधूची सेवा होत नाही, त्यांना कुठं अन्नदान पण घडत नाही. आता आहेत ना आपलं टाटा आहे, बिर्ला आहे, धीरूभाई अंबानी सारखा माणूस आहे, नको नको ती लोक आहेत, अब्जाधीश आहे, करोडपती प्रॉपर्टी आहे, पण यांच्याकडून दान धर्म घडलं तुम्ही कुठे पाहिला का? असं कुठं तुम्ही ऐकलं का अमक्या अमक्या मंत्र्याने कुठं अन्नदान केलं, काही केलं म्हणून? नाही. कारण की ते म्हणतात की पैसाच आमचा देव आहे, आणि त्या लोकांच्या ठिकाणी अहंकार असतो. ज्याच्या ठिकाणी संपत्ती असते त्याच्या ठिकाणी अहंकार असतो. सगळेच नाही बरं का, ज्यांच्याकडे संपत्ती ते सुद्धा माणसं नम्र आहेत. अशा आमच्या पंथामध्ये असे काही काही थोर श्रीमंत लोक आहेत, परंतु आताही चांगल्या प्रकारे आचरण, तेवढीच नम्रता, परमेश्वराचा आचार करतात. दिसून अनेक असे काही मार्गाने साधक अनुयायी आहेत
त्याला उदाहरण आदरणीय बाबांचा मार्ग जाधववाडींच्या, तिथे किती मोठमोठी पदावरची लोक आहेत. उदाहरण तुम्हाला एक सांगितलं, असे अनेक मार्गामध्ये आहेत. मग त्यांच्या ठिकाणी लीनता नम्रता नाही का, हे सगळं आम्हाला टाकून द्यायचंय. देवाच्या ठिकाणी जायचं ना, समर्पण दंडवत प्रेम. जर समर्पणाची भावना जर असेल तर आपलं सर्व काही प्राप्त होऊ शकतं. राजाने पहिलं समर्पण केलं, पण नंतर अहंकार निर्माण झाला. कारण की आता याची इच्छा पूर्ण झालेला, जेवण भेटलं, पाणी भेटलं, आता त्याला वाटलं आपल्याकडे यांची आपल्याला काही गरज नाही. पण लक्षामध्ये ठेवा, साधूची देवाची कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. आपल्याला डोक्यातला गैरसमज आहे की आता आपल्या बाबांचं काय, आपल्याला काही काम नाही, सगळं झालं, मुलीला पोरगा झाला, पोराचं लग्न झालं, नात झाली, सून झाली, आता काही मार्गाचं काम नाही, स्थानाचं काम नाही, आता यांना काही विचारायचं नाही. पण लक्षामध्ये ठेवा, म्हणून साधूशी जर संगत केली तर शेवटपर्यंत ठेवायची. जर का तुम्ही साधूला मध्ये सोडून दिलं, देवाला जर मध्ये सोडून दिलं, तर मग फजिती तुमची होणार, आमची नाही. आम्ही तर आम्ही देवधर्म करणारच, आम्ही परमेश्वर चिंतन करणारच, परंतु मग फजिती कोणाची होणार. मग आम्ही पण लक्षामध्ये ठेवतो की अरे हे फक्त ना कामापुरते आपल्याला विचारतात, नंतर यांचं काही धर्माशी नाळ ठेवत नाही, धर्म काही आचरण करत नाही, फक्त त्यांना स्वार्थ पाहिजे. मग तुम्हाला पुन्हा कुठला साधू आणि देव तुमच्या कामी पडणार नाही. म्हणून मी म्हटलं ना, स्वार्थी फक्त धर्म जोडू नका, निस्वार्थी धर्म जोडायचा आहे. स्वार्थी फक्त धर्म जोडायचा नाही. या राजाचा स्वार्थ संचारला आणि मग तो सांगितलं की गाय आम्हाला द्या, नाही तर आम्ही तुम्हाला हिसकून घेऊन जाऊ. असं म्हटल्याबरोबर रेणुका देवीला तर हादरूनच गेली. तिला वाटलं मी या राजाला भोजन दिलं आणि आता याचे शब्द असे कठोर माझ्याकडे येत आहेत. मी याच्या ठिकाणी दया केली, मला कीव आली, मी सगळ्यांना भोजन दिलं आणि माझ्या पदरात असं फळ पडावं. मग तिला जोपर्यंत रहस्य असतं तोपर्यंत त्याचा योग्य परिणाम असतो. जर का रहस्य कुणाला समजलं तर मग त्याचा अयोग्य परिणाम होत असतो. म्हणून ती तिच्या मनामध्ये विचारतात, म्हणतात सत्पात्री दान केलं पाहिजे, सत्पत्राची सेवा केली पाहिजे, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपल्यामध्ये सांगितलं ना, सत्पात्री दान करा, सत्पत्राची सेवा करा. सत्पात्री म्हणजे जो सत्पवित्र आहे, ज्याच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी दान करा, त्याच्या ठिकाणी धर्म करा, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. ती रेणुकादेवी म्हणते ते मी त्याला सत्पात्र समजलेले होते, म्हणून ते दान जे आहे ते सत्पात्री झालं पाहिजे. जर सत्पात्री दान झालं तर त्याचं फळ सुद्धा चांगल्या प्रकारे भेटत असतं. म्हणून आमच्या ठिकाणी जे भजन पूजन जे दिल्या जातं ती ज्ञानाची पात्रता आहे. त्या पात्रतेमधून पुढे अधिकार आपला निष्पन्न होत असतो. म्हणतात ना, तिकडे 1000 खाऊ घातलेले एकच साधर्मंत जरी तर जेवला 1000 लोकांची बरोबरी करतो. कारण की इथे पात्रता निर्माण होत असते. ज्ञानाची पात्रता, स्मरणाची पात्रता, ज्या पात्री तुम्हाला भजन घडलं त्या पात्राच्या ठिकाणी जशा प्रकारचा गुण आहे तशा प्रकारचा गुण आपल्या ठिकाणी निष्पन्न होत असतो. म्हणून सत्पात्री दान केलं पाहिजे. कोणी प्रश्न केला तर म्हटले, बाबा आपल्यामध्ये भिकाऱ्याला दान का करू नये? त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही भिकाऱ्याला दान केलं, तो जो भिकारी झाला की नाही तो सुद्धा देवतेचा भोग भोगत असतो. जर का तुम्ही भिकाऱ्याला काही दिलं तर मग ती देवता आपल्याला सुद्धा त्रास निर्माण करते, कारण की आपण तिच्या क्रियेच्या आड आलो. म्हणून अन्य लोक करतात, पण आपल्यातले जे प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की आता अन्य लोकांमध्ये प्रथा आहे बघा, की म्हणतात ना भोजन दिलं पाहिजे, भिकाऱ्यांना दिलं पाहिजे, असं ते लोक. म्हणून सत्पात्री दान करता आलं पाहिजे. रेणुकीला वाटू लागलं की मी त्याला सत्पात्र समजले होते, परंतु हा तर तिची विवेकशील, याच्याकडे विवेक मला दिसत नाही. आणि जो विवेकशील पुरुष असतो की नाही तो समाधानी असतो. राजाचा विवेक संपलेला होता. रेणुका घाबरून गेली, प्रतिकार करू लागली, हे राजन आपण धर्मज्ञ आहात, तुमच्याकडून आमच्याकडे अन्याय नाही झाला पाहिजे. कारण जो राजा असतो, राजाने कधी प्रजेवर, साधू संतांवर अन्याय करू नये. राजा हा प्रजेचं रक्षण करतो, राजा साधूंचं रक्षण करणारा आहे. आपल्या सोबत कामधेनू येणारी नाही.
तिच्या प्राप्तीसाठी सर्व काही घरदार सोडावं लागतं, तप करावं लागतं. तेव्हा ती जो तपस्वी आणि शुद्ध अंतःकरणी जो पुरुष आहे त्याच्याकडे ती गाय येत असते. त्यासाठी तुम्ही जी कामधेनूची अभिलाषा केली ती सोडून द्या. तुमच्याकडे कुठलं तप पण नाही, तुमचं अंतःकरण पण शुद्ध नाही, कारण की तुमच्या मनामध्ये असूया आहे, द्वेष आहे, राग आहे. तुम्ही अभिलाषा करू नका, सोडून द्या. असं म्हटल्याबरोबर आमच्या गीतेमध्ये सांगितलं श्री गोपालकृष्ण महाराजांनी, क्रोधोद्भवती सम्मोहा सम्मोहा स्मृती विभ्रम, म्हणजे क्रोधाने भ्रंश निर्माण होतो, बुद्धीचा नाश होतो. राजाचा पण तशा प्रकारे बुद्धीचा नाश आता हळूहळू चाललेला आहे, हळूहळू होत चाललेला आहे. राजा क्रोधाने ग्रस्त झाला. त्याला वाटलं स्वतःच्या बळावर, सामर्थ्यावर, ऐश्वर्यावर मी या गायीला प्राप्त करील. त्या सहस्रार्जुनाने रेणुकेच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून सैनिकांना म्हणतो की धरा रे ते कामधेनू आणि घेऊन चला आपल्या राज्यामध्ये. शक्तीचा गर्व निर्माण झाला. राजाने बरोबर आता आपल्या शक्तीचा गैरवापर चालू केला होता. ज्यांच्याकडे संपत्ती आहे, शक्ती आहे, बळ आहे, ती लोक शक्तीचा कशा प्रकारे गैरवापर करतात हे आपल्या सर्वांना समाजामध्ये आपण पाहत असतो. लोक म्हणतात ना, धर्म चांगल्या माणसांचा आहे, राजकारणी चांगल्या माणसांचं नाही. कारण की राजकारणामध्ये सगळं लागतं, बळ लागतं, पैसा लागतो. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे बळ आहे, जो गैरवापर करतो तो राजकारण चांगल्या प्रकारे करू शकतो. धर्म करण्यासाठी राजकारण नाही लागत. धर्म करण्यासाठी तर पाहिजे तुमचं सत्करण पाहिजे, तुमचं कार्य चांगलं पाहिजे. इथे बळ लागत नाही, इथे विवेकाची गरज आहे, इथे श्रद्धेची गरज आहे. तुम्हाला धर्म करायचा, ज्ञानाची गरज आहे. म्हणून तपांत्य राज्य राज्यांती नरक म्हटलेलं आहे. तोही राजा आहे आणि आमची ईश्वरीचा राजकुमार ही राजा आहे. दोन्ही राजामध्ये किती फरक आहे. त्याची वाट ही नरकाची आहे आणि साधनवंताचा जो राजकुमार आहे त्याची वाट ही मोक्षाची आहे. दोन्ही मधला हा फरक आहे. कारण तिथे अहंकार आहे, ते संयम आहे. राजाने सांगितलं, राजाचा संयम संपला. गायीला धरा म्हटला आणि सैनिकांनी गायीला धरण्यासाठी सगळे सैनिक धावले. गायीला दोराने बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु कामधेनू मात्र जागची हलेना. सैनिक कामधेनूवर प्रहार करू लागले, शस्त्र मारू लागले आणि शस्त्रांचा मार बसू लागल्यानंतर कामधेनू जोराजोरामध्ये हंबरडा फोडू लागली. एकदम एवढे सैन्य तिच्यावर तुटून पडलं. 1000 सैनिकांनी एका गायीवर प्रहार केला. जमदग्नी ऋषींची समाधी भंगली. सर्व प्रसंग रेणुकेने सविस्तर सांगितला. ते त्वरित कामधेनूच्या रक्षणासाठी आपले बाण घेऊन सहस्र अर्जुनाला मारण्यासाठी गेले आणि सांगितलं, अरे राजा मूर्खा, ज्या ठिकाणी आम्ही तो यथोचित सत्कार केला, तो आम्ही आदर केला, त्याच ठिकाणी तुला अनाचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आहे. राजा, तू कृतज्ञता व्यक्त केली नाही, तू तर कृतज्ञ झालेला आहेस. तुझा जो अपराध त्याला आता क्षमा नाही. अशा प्रकारे शब्दांचा प्रहार जमदग्नीने केला. धनुष्य घेऊन त्या सहस्र अर्जुनावर धावून गेले. कोण? जमदग्नी ऋषी. इकडे कामधेनूवर प्रहार होत असल्यामुळे तिच्या मलमूत्रातून असंख्य सेना निर्माण झाली. कानातून, नाकातून, तोंडातून, म्हणजे तोंडामधून, डोळ्यामधून अनेक सैनिक तयार झाले. सहस्र अर्जुन आणि कामधेनूपासून जे सैनिक आलेत त्यांच्यापासून घनघोर युद्ध निर्माण झालं. सहस्र अर्जुन आणि जमदग्नीमध्ये सुद्धा घनघोर युद्ध झालं आणि त्यात जमदग्नी शरपंजरी पडले. सहस्र अर्जुन विजयाच्या उन्मादाने बेफाम झालेला होता. त्याने जमदग्नीवर प्रहार केला, रेणुकेवरही प्रहार केला. सर्व सैन्य धाराशी पडले, सर्व गतप्राण झालेली आहेत. जमदग्नी धारातीर्थी पडल्यामुळे कामधेनूची गाय होती ती स्वर्गामध्ये निघून गेली, कारण की ती इंद्राची गाय होती. सहस्रार्जुनाने बघितलं की इथे ऋषी पण मेलेले आहेत, रेणुका देवी पण मरण पावलेली आहे, गाय पण दिसत नाहीये. सहस्रार्जुन भयभीत झाला.
त्याला वाटलं की ज्या अपेक्षेने आपण हा घोर अनर्थ केला ती गाय तर आकाशामध्ये निघून गेली. आणि मग त्याला कळलं की अपेक्षा हे दुःखांचं कारण आहे. आपण बिनकामाची अपेक्षा केली, ते नाही करून आपण फार मोठे संकट ओढवून घेतलेलं आहे. तो म्हणतो की मीच माझा विनाशकाळ ओढवून घेतला, श्री दत्तात्रेय प्रभूंचा आज्ञेचा भंग मी केला. आता अपराध त्याच्या मनामध्ये घर करू लागला आणि सगळं दृश्य पाहून सहस्र अर्जुन मनामध्ये खचून गेलेला आहे. त्याने सांगितलं की आता आपली हार पक्की आहे, जे काय आता पुढे घडणार आहे ते अटळ आहे. कारण की आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. आपल्याकडून स्त्री हत्या झाली, ब्राह्मण हत्या झाली आणि गायीची पण आपण दुखवलेलं आहे. मनामध्ये भीती निर्माण झाली. सहस्र अर्जुन तिथून पळून गेलेला आहे आणि सरळ आपल्या महिषपती नगरामध्ये आला. स्वतःच्या बुद्धीला दोष देऊ लागला, पश्चाताप करू लागला आणि त्याला असं वाटू लागलं की आता श्री दत्तात्रेय प्रभू मला पदरी घेणार नाहीत, हे ओळखून तो मनामध्ये भयभीत झालेला आहे. अशा प्रकारे कार्तवीर्य राजाचं त्याला जे काही बल दिलं होतं याच ठिकाणी नाहीसं झालेलं आहे. कशामुळे? दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेचा भंग केला. म्हणून दत्तात्रेय प्रभू सेवेने प्रसन्नही होतात, परंतु जीवाने जर काही आघटित केलं तर दत्तात्रेय प्रभू त्याचं मुखही पाहत नाही. दत्तात्रेय प्रभूंची सेवा आहे, तुम्हाला देतीलही. जर का तुम्ही काही चुका केल्या, अघटित जर काही चुका केल्या, दत्तात्रेय प्रभूंच्या म्हणजे परमेश्वराच्या काही तुम्ही आज्ञेचं उल्लंघन जर केलं तर ईश्वर आपलं तोंड पाहत नाही, ते लक्षामध्ये ठेवा. आता दत्तात्रेय प्रभू आपल्याला भेट देणार नाहीत. जे काही दत्तात्रेय प्रभूंनी वर दिले होते ते पण निशेष नाहीसे होणार, हे दुःख मात्र कार्तवीर्य राजाला आपल्या मनामध्ये वाटू लागलं. म्हणून कार्तवीर्य राजा आम्हाला उदाहरण आहे, आमच्या जीवनामध्ये फार मोठं उदाहरण आहे. जर आम्हाला देवाने दिले असेल तर आम्ही त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. ते शरीर असेल, संपत्ती असेल किंवा धन असेल. माणसं धनाचा दुरुपयोग करतात, माणसं या शरीराचा दुरुपयोग करतात. या शरीराने देवाची सेवा करायची सोडून या देहाच्या अनेक अघटित वाईट कर्म करतात, अनेक वाईट व्यसने या देहाला लावून घेतात. नको नको ते अपेक्षा करून या देहाच्या माध्यमातून नरक प्राप्त करतात, ज्याप्रमाणे सहस्रजून नरक जीवनामध्ये प्राप्त केला आहे. म्हणून लक्षामध्ये ठेवा, कार्तवीर्य राजाने सेवा तर केली, सेवेने दत्तात्रेय प्रभू प्रसन्नही झाले, परंतु आज्ञेचं उल्लंघन केलं म्हणून दत्तात्रेय प्रभू नाराजी झालेले आहेत. जीवनामध्ये फार अपेक्षा करू नका. जे तुमच्याकडे त्याच्यामध्ये समाधानी राहा. जर का तुम्ही जास्त अपेक्षा केली, आपल्याला सुद्धा कार्तवीर्याप्रमाणे दुःख तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून जास्त अपेक्षा प्रपंचामध्ये करायची नाही. जी आहे समाधानी राहा. जे देवाने दिलं त्यामधून देवाला देण्याचा प्रयत्न करा. जास्त हाव करू नका, तृष्णा करू नका, जास्त आकांक्षा इच्छा करू नका, जास्त अपेक्षाही करू नका. जी लोक अपेक्षांच्या पाठीमागे लावतात त्यांची सुद्धा गत कार्तवीर्याप्रमाणे होते. पैसा पाहिजे म्हणून काहीतरी अघटित कामं करतात. माणसं माणसाला मारतात. एखादी वस्तू प्राप्त झाली पाहिजे म्हणून माणसाला मारत नाहीत का? आपण पाहतो की समाजामध्ये. कशामुळे? एकच कारण की त्याला म्हणजे अपेक्षा. जर माणसाची अपेक्षा नाही पूर्ण झाली, मनुष्य ती वस्तू कशाही प्रकारे प्राप्त करून घेतो. मग त्यासाठी लोक खून करतात, वासनेसाठी बलात्कार करतात, आपल्या इच्छापूर्तीसाठी जी विकक्षणामध्ये एक असं कर्म करतो, लाखो जरी जन्म गेले तरी निस्तरू शकत नाही. आमच्या स्वामींनी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कार्तवीर्य राजाने हीच या ठिकाणी घटना केली. किती वेळ लागला त्याला मारायला? काहीच वेळ लागला नाही, परंतु याचं प्रायश्चित आणि पाप मात्र त्याला शेवटपर्यंत भोगावं लागलं. आणि दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेचं उल्लंघन याच ठिकाणी झालं. सगळी शक्ती नाहीशी झालेली आहे. म्हणून लक्षामध्ये ठेवा, दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न तर करून घ्या, परंतु प्रसन्न केल्यानंतर जर तुम्हाला काही जे धर्माने सांगितलेलं आहे त्या नियमांचं पालन करा. म्हणून कुठल्या देवतेचे
कुठल्या देवतेकडे शरण जाऊ नका, विकल्पाला शरण जाऊ नका. आपण जर गुरुमन उपदेश घेतला असेल तर असं विकल्पाच्या तंत्रमंत्राच्या क्रियांच्या पाठीमागे जाऊ नका. जर का तुम्ही तिकडे पाठीमागे गेले तर मग आपल्याला सुद्धा अशा प्रकारे दुःख भोगावं लागेल. जर का आम्ही काही वाईट कर्म केले, जास्त अपेक्षा जर केली, तर आम्ही सहस्रार्जुनाप्रमाणे आम्हाला सुद्धा वाईट दुःख भोगावे लागतील. म्हणून सहस्रार्जुन म्हणजे कार्तवीर राजा या ठिकाणी याची लीला संपलेली आहे. या लीळेमधून बोध घ्या. दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेने प्रसन्न केला कार्तवीर राजा जीवनामध्ये काही कमी पडलं नसतं, पण ईश्वराचा आज्ञेचा भंग केला. एवढी मोठी किंमत त्या राजाला मोजावी लागली. त्याला वाटलं की दत्तात्रेय प्रभू तर मला दर्शन देणार नाही, आणि दिलंच नाही. सगळी शक्ती त्याची निशेष नाहीशी होऊन गेली. ती कशा प्रकारे निशेष नाहीशी झाली ते मात्र आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे ही लीळा लक्षामध्ये ठेवा, बुद्धी लक्षामध्ये ठेवा. जास्त अपेक्षा करू नका. देवाची सेवा करा. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीये. फार अपेक्षांच्या पाठीमागे लागू नका. जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, तरच तुम्ही चांगले भक्त असाल. नाहीतर मग तुम्हाला सुद्धा कार्तवीर राजाप्रमाणे दुःख भोगावं लागेल. दत्तात्रेय प्रभू तुम्हाला दर्शन देणार नाही, तुम्हाला भेटही देणार नाही. लक्षामध्ये ठेवा. दंडवत प्रणाम. जर समर्पणाची